विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स याबद्दल माहिती घेतली. पृथ्वी तिच्या भोवती असलेल्या सर्व वस्तूंवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते आणि त्यामुळे पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वस्तू या पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे अशा प्रकारे या वस्तू जर पृथ्वीपासून काही उंचीवर असतील तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडतात. आता इथे लक्षात घ्या की यावरच आधारित एक प्रश्न आहे. तो प्रश्न आपल्याला इथं पाहायचा आहे. पहा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. न्यूटनच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार आपल्याला काय लक्षात येतं की प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करते. Thus, if the earth attracts an apple towards itself, तर लक्षात घ्या की जर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट करते, the apple also attract the earth towards itself with the same force. जर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या सहाय्याने अट्रॅक्ट करत असेल तर याच वेळी सफरचंद सुद्धा त्या पृथ्वीला स्वतःकडे तेवढ्याच फोर्सने अट्रॅक्ट करतो जेवढा फोर्स पृथ्वी सफरचंदावर म्हणजे ऍपलवर लावते. ऍपलवर जेवढा फोर्स लागत आहे पृथ्वीचा तेवढाच फोर्स ऍपल सुद्धा पृथ्वीवर लावतो म्हणजे अर्थवर लावतो. Why then does the apple fall towards the earth? मग सफरचंदच म्हणजे ऍपलच पृथ्वीवर जाऊन का पडते? But the earth does not move towards the apple. पण पृथ्वी मात्र सफरचंदाकडे अट्रॅक्ट होत नाही. पहा की पृथ्वी सफरचंदावर म्हणजे अर्थ ऍपलवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते, तेवढाच फोर्स ऍपल सुद्धा अर्थवर लावतो. पण या ठिकाणी ऍपलच पृथ्वीवर येऊन पडतो म्हणजे अर्थवर येऊन पडतो. मग अर्थ का ऍपलकडे अट्रॅक्ट होत नाही? कारण दोघांनी लावलेलं फोर्स एकमेकावर सेम आहे. याचं उत्तर पाहायचं असेल तर आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल अगोदर. पहा, आपल्याकडे या ठिकाणी मी इथं ही अर्थ दाखवलेली आहे आणि हा ऍपल दाखवलेला आहे. आता मला सांगा या ऍपलवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाचा लागत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स या अर्थचा या ऍपलवर लागत आहे. याला आपण गृहीत धरू Fe म्हणजेच फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ ऑन धिस ऍपल. या ऍपलवर या पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे. बरं, याच वेळी हा ऍपल सुद्धा काय करतो? या अर्थवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो. जेवढा फोर्स अर्थ लावते ऍपलवर तेवढाच फोर्स ऍपल अर्थवर लावतो. फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय ऍपल. आता हे दोन्ही फोर्स कसे आहेत म्हणून सांगितलं आपण? हे दोन्ही फोर्स या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे फोर्स बाय अर्थ अँड फोर्स बाय ऍपल बोथ आर सेम. दे आर द सेम फोर्स. का सेम फोर्स? अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ, न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे जर ऍक्शन फोर्स लागत असेल तर तेवढंच पण विरुद्ध दिशेनं रिएक्शन फोर्स लागतं. म्हणजे इथं लक्षात घ्या
पृथ्वी जर ऍपलवर ऍक्शन करत असेल म्हणजेच ऍक्शन फोर्स लावत असेल तर ऍपल सुद्धा या पृथ्वीवर काय करतं रिॲक्शन फोर्स लावतं. हे दोन्ही फोर्स इक्वल असतात पण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने असतात. पहा जे ऍपलवर फोर्स लागत आहे ते आर्थच्या डायरेक्शन आर्थ कडे आहे. त्याचं डायरेक्शन या फोर्सचं डायरेक्शन आर्थ कडे आहे आणि आर्थ वर जे फोर्स लागत आहे त्याचं डायरेक्शन ऍपल कडे आहे. पण हे दोन्ही फोर्स इक्वल आहे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ. एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. यानुसार मग इथं लक्षात घ्या की हे दोन्ही फोर्स जर इक्वल असतील म्हणजे या दोघांचेही मॅग्निट्यूड सेम आहे म्हणजे दोघांचीही किंमत सारखीच आहे. म्हणजे असं गृहीत धरा की या ऍपलवर जर आर्थ 100 न्यूटन एवढा फोर्स लावत असेल तर ऍपल सुद्धा आर्थवर 100 न्यूटन एवढाच फोर्स लावते. समजा असं म्हटलंय ऍक्च्युअल किती लावते एकमेकांना ते त्यांच्या मासवरही डिपेंड असतं. पाहता इथं लक्षात घ्या की आता या ठिकाणी पृथ्वी ऍपलवर फोर्स लावत आहे आणि ऍपल या आर्थवर फोर्स लावत आहे आणि हे दोन्ही फोर्स कसे आहेत इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत. दोघांचंही मॅग्निट्यूड कसं आहे सेम आहे म्हणजे दोघांचीही किंमत सेम आहे. हा फोर्स लावलेला आहे अर्थने आणि हा फोर्स लावलेला आहे ऍपलने. दोन्हीही कसे आहेत इक्वल आहेत. फोर्स काढण्याचा तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल F = ma. म्हणजे फोर्स एखाद्या वस्तूवर लागलेला असेल तर त्या वस्तूचं मास आणि त्या वस्तूमधील ऍक्सलरेशन यांच्या गुणाकारावरून म्हणजे यांच्या मल्टिप्लिकेशनने आपण फोर्स काढू शकतो. मग इथे लक्षात घ्या की हे फोर्स लागलेला आहे ऍपलवर. पहा इथे ऍपलवर हे फोर्स लागलेलं आहे कोणाकडून लागलेलं आहे आर्थ कडून लागलेलं आहे. मग हे आर्थनं लावलेलं फोर्स कोणावर लावलंय ऍपलवर. मग ऍपलचं मास आणि ऍपल मधील ऍक्सलरेशन यांचा जर गुणाकार केला तर त्या ऍपलवर लागलेलं आर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स निघतं. याचप्रमाणे ऍपल सुद्धा आर्थवर फोर्स लावत आहे. मग हे फोर्स कोणावर लागत आहे आर्थवर लागत आहे. म्हणून आर्थचं मास आणि आर्थ मधील ऍक्सलरेशन यांच्या मल्टिप्लिकेशनने ऍपलने लावलेलं फोर्स निघतं. आता इथं मला सांगा या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं असेल इक्वल. पण तुम्हाला माहित आहे या ठिकाणी की ऍपलचं मास खूप कमी आहे. ऍपलचं वस्तुमान खूप कमी आहे. कोणाला गृहीत धरलं तर आर्थला. आर्थचं त्या मानाने खूप जास्त मास आहे. मग आता मला इथं सांगा की या ma चा गुणाकार आणि या ma चा गुणाकार जर इक्वल असेल याच्यामध्ये मास जर कमी असेल आणि याच्यामध्ये मास जर जास्त असेल तर नक्कीच या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार इक्वल येण्यासाठी इथलं ऍक्सलरेशन जास्त असलं पाहिजे आणि इथलं ऍक्सलरेशन कमी असलं पाहिजे. कारण मास आणि ऍक्सलरेशन या ठिकाणी जर या दोन्ही फोर्सचे मॅग्निट्यूड सेम असतील तर या ठिकाणी मास आणि ऍक्सलरेशन एकमेकांशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. म्हणजे जर मास जास्त असेल तर ऍक्सलरेशन कमी, मास कमी असेल तर ऍक्सलरेशन जास्त. मग आता इथं सांगा मास कमी म्हणजे इथलं ऍक्सलरेशन कसं असलं पाहिजे जास्त असलं पाहिजे आणि इथं मास जास्त आहे म्हणजे इथं ऍक्सलरेशन कसं असलं पाहिजे कमी असलं पाहिजे. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. मग आता मला सांगा
की या ठिकाणी हे मास आहे ऍपलचं, ऍक्सलरेशन निर्माण होतं ऍपल मध्ये. मास ऍपलचं कमी पण ऍक्सलरेशन जास्त आहे. पृथ्वीचं मास खूप जास्त आहे त्यामुळे त्याचं ऍक्सलरेशन खूपच कमी, नगण्य, निग्लिजिबल. मग आता मला सांगा की याच्यामध्ये ऍक्सलरेटेड बॉडी कोणती असेल? सरळच आहे की ऍपलचं मास कमी असल्यामुळे तिच्यामध्ये ऍक्सलरेशन जास्त आहे. म्हणजे ऍक्सलरेटेड बॉडी कोणती असेल? म्हणजे कोणाचं सर्वात जास्त ऍक्सलरेशन होईल? ऍपलचं. म्हणून ऍपल हा अर्थ कडे अट्रॅक्ट होतो. अर्थचं मास अतिशय जास्त असल्यामुळे तिच्यामधलं ऍक्सलरेशन निग्लिजिबल आहे, म्हणजेच अर्थ ऍक्सलरेट होत नाही. तिचं ऍक्सलरेशन खूप नगण्य आहे आणि त्यामुळे पृथ्वी ही ऍपल कडे अट्रॅक्ट होत नाही. याच्या उलट ऍपलच अर्थ कडे अट्रॅक्ट होतो. हे याचं उत्तर. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी पहा काय दिलंय ते. ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मून या पृथ्वीच्या भोवती रिव्हॉल्व होतो. आपली जी अर्थ आहे या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मून हा अर्थ भोवती रिव्हॉल्व होतो. सिमिलरली द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑल्सो ऑर्बिटिंग द अर्थ. त्याचप्रमाणे जसा चंद्र म्हणजे जसा मून हा अर्थ भोवती रिव्हॉल्व होतो, त्याचप्रमाणे जे आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट सोडलेले आहेत आकाशामध्ये, ते सुद्धा अवकाशातले हे आर्टिफिशियल सॅटेलाइट हे आपल्या अर्थ भोवती रिव्हॉल्व होत असतात मून प्रमाणे. तर पहा पुढे काय म्हटलंय ते. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स बोथ ऑर्बिट द अर्थ. मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट दोघेही अर्थ भोवती रिव्हॉल्व होत असतात. द अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इटसेल्फ. अर्थ ही मूनला आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. परंतु अनलाइक द फॉलिंग ऍपल, पृथ्वी ऍपलवरही फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. आपण पाहिलेलं आहे की न्यूटननं ग्रॅव्हिटेशनलचा फोर्स लावताना न्यूटनने जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचा जो शोध लावलेला आहे, शोध लावण्याची जी आपण स्टोरी सांगतो त्याच्यामध्ये काय सांगतो की झाडाचं ऍपल तुटलं आणि ते जमिनीवर येऊन पडलं, म्हणजेच ऍपल इट फॉल्स ऑन द ग्राउंड, म्हणजे सफरचंद ग्राउंडवर पडते. हे आपण तिथं पाहिलेलं आहे. मग सफरचंद जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडत असेल, मग इथं काय म्हटलंय? द अर्थ अट्रॅक्ट्स मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स टुवर्ड्स इटसेल्फ बट दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. फार सफरचंदावर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते, सफरचंद खाली पडतो. पण चंद्रावर आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स यांच्यावर, चंद्र आणि कृत्रिम उपग्रह जे काही आहेत जे पृथ्वीभोवती फिरत आहेत, त्यांच्यावरही आपली अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. मग हे मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे पृथ्वीवर येऊन का पडत नाही? ऍपल पडतं पण हे का पडत नाही? त्याचं उत्तर आपण इथं पुढे पाहूया. पहा, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण पिक्चरच्या सहाय्याने हे समजून घेऊया. हा सन आहे, ही अर्थ आहे. याच्याऐवजी आपण असं गृहीत धरूया की ही आपली अर्थ आहे आणि हा मून आहे. ही अर्थ आहे आणि हा मून आहे. अर्थच्या भोवती कोण फिरत आहे? मून फिरत आहे असं आपण गृहीत धरू.
मग या ठिकाणी लक्षात घ्या की मूनची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन, ज्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी त्याच डायरेक्शनने मूनचं काय होतं, त्याच डायरेक्शनने मूनचं डिस्प्लेसमेंट होतं. आणि ही अर्थ आहे असं आपण समजलं. ही अर्थ काय करते, या मूनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते स्वतःच्या दिशेने. मग आता इथं लक्षात घ्या, हे फोर्सचं डायरेक्शन, हे व्हेलॉसिटीचं म्हणजे डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन, हे दोन्ही डायरेक्शन एकमेकांना 90 डिग्री मध्ये आहे. मीन्स both these directions they are perpendicular to each other. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघही, या दोघांचंही डायरेक्शन हे एकमेकांना परपेंडिक्युलर. आणि तुम्हाला माहित असेल वर्क काढण्याचा फॉर्म्युला आहे W इक्वल टू Fs, म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचा जर गुणाकार केला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं घडून येत असलेलं वर्क काढता येतं. पण इथे लक्षात घ्या, वर्क 3 प्रकारचे असतात: पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क केव्हा असतं, जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचेही डायरेक्शन सेम असतं. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचेही डायरेक्शन जेव्हा सेम असतं तेव्हा झालेलं वर्क हे पॉझिटिव्ह असतं. उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं तर एखादी गाडी बंद पडलेली, आपण तिला ढकलत आहोत. आपण ढकलताना लावलेला फोर्स आणि त्या फोर्समुळे त्या गाडीचं होत असलेलं डिस्प्लेसमेंट, लावलेलं फोर्स आणि झालेलं डिस्प्लेसमेंट दोघंही एकाच डायरेक्शनने, त्यावेळेस त्या फोर्स त्या ठिकाणी झालेलं वर्क हे पॉझिटिव्ह वर्क असतं. त्या फोर्स, लावलेलं फोर्स आणि झालेलं डिस्प्लेसमेंट याचा गुणाकार केला की तिथं पॉझिटिव्ह वर्क निघतो. पण आपण फोर्स लावत आहोत आणि डिस्प्लेसमेंट उलट दिशेनं होत आहे, त्यावेळी झालेलं वर्क निगेटिव्ह असतं. सांगायचंच म्हटलं तर पहा, आपण सायकलवर वेगाने जात आहोत म्हणजे डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनने, आणि आपण तेवढ्यात समोर काहीतरी आलेले, आपण ब्रेक अप्लाय केले. ब्रेक अप्लाय केले म्हणजे आपण फोर्स एक्झर्ट केला. आता पहा, आपण फोर्स हा त्या सायकलला थांबण्यासाठी अप्लाय केलाय, तो उलट दिशेने लागतो. ब्रेकचं जे लागतं ते उलट दिशेने लागतं. मग आता या ठिकाणी इथं लक्षात घ्या की आपण लावलेला फोर्स, या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल की सायकलच्या डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन आणि आपण लावलेला फोर्स, ब्रेकचा फोर्स, हे एकमेकांना अपोजिट आहे. पण अशा ठिकाणी झालेलं वर्क हे या ठिकाणी निगेटिव्ह वर्क असतं. आता राहिलं झिरो वर्क. समजा आपण फोर्स लावला आणि ती वस्तू डिस्प्लेसच झाली नाही, मोठा दगड आहे, आपण त्याच्यावर फोर्स लावायलो, ते पुढे जातच नाही, दगड हलतच नाही जागेवर, झिरो डिस्प्लेसमेंट. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा गुणाकार झिरो निघतो, म्हणजे वर्क झिरो निघतो. आणखीन एका प्रकारे वर्क झिरो निघतं, आपण लावलेला फोर्स आणि होणारं डिस्प्लेसमेंट एकमेकांना 90 डिग्रीच्या अँगल मध्ये म्हणजे परपेंडिक्युलर असतील एकमेकांना, तर तिथं वर्क होत नाही. त्या फोर्समुळे, त्या ठिकाणी त्या फोर्समुळे झालेलं वर्क झिरो असतं. मग इथे लक्षात घ्या, हे फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री मध्ये, म्हणजे इथं या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे या ठिकाणी होणार जे काही वर्क आहे ते झिरो आहे.
का? कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचं डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर 90 डिग्री मध्ये आहे. आणि असं असेल तर अशा ठिकाणी होणारं वर्क या फोर्समुळे होत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी जर झिरो वर्क होत असेल तर हा आपण इथं मून गृहीत धरला, हा मून या अर्थ कडे अट्रॅक्ट होणार नाही. दिस इज द रिझन. पहा या ठिकाणी शॉर्ट मध्ये असं सांगितलंय आपण, दिस इज बिकॉज म्हणजे मून किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट पृथ्वीवर काय येऊन पडत नाही. दिस इज बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट्स अलॉंग देअर ऑर्बिट्स. याचं कारण म्हणजे मून आणि सॅटेलाइट्स हे त्यांच्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात, त्यांना व्हेलॉसिटी असते. And if this velocity was not there, जर त्यांना व्हेलॉसिटी नसती तर त्यांचं डिस्प्लेसमेंट झालं नसतं. And that time they would fall on the earth. त्यावेळी ते कशावर पडले असते? पृथ्वीवर पडलेले असते. पण त्यांना व्हेलॉसिटी असल्यामुळे त्यांचं डिस्प्लेसमेंट होतंय. डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन फोर्सच्या डायरेक्शनशी परपेंडिक्युलर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी होणारं वर्क झिरो आहे. आणि झिरो वर्क म्हणजे देयर इज नो वर्क. आणि त्यामुळे अशा प्रकारे मून आणि जे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत ते पृथ्वीवर येऊन आदळत नाही. हे आपल्याला इथं लक्षात येतं.